शेतकरी बंधूंनो, वरवटचा सुप्रसिद्ध असा शेळ्यांचा बकऱ्यांचा बाजार त्या ठिकाणी इथं दर शनिवारी त्या ठिकाणी भरत असतो। बुलढाणा जिल्ह्यामधील एक महत्त्वाचा आणि विदर्भातील एक मानाचा बाजार सुद्धा त्या ठिकाणी याला म्हणतात। सध्या शेळ्यांच्या बकऱ्यांच्या काय किमती त्या ठिकाणी बाजारामध्ये आहेत आणि कशा पद्धतीने आपले शेतकरी बांधव शेळ्यांच्या किमती ठरवून त्या ठिकाणी शेळ्या घेऊ शकतात, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती त्या ठिकाणी घेणार आहे। लहान शेळ्या, मोठ्या शेळ्या आणि कुठल्या जातीय शेळ्या त्या ठिकाणी इथं आहेत। बोलो बकरी क्या कीमत? बकरी के 30,000 बोले। एक बकरी के? हाँ, 2 बच्चे है लिए। तीन फॅमिली। एक बकरी आहे, बकरी चांगल्या पद्धतीने मोठी आहे आणि 2 पाटा। हे बोकळा काय आहे याच्यामध्ये? पाटा की बोकळा आहे? पाट आणि बोकळा। पैसे कमी होतील की नाही? हा, होईल, काही ना काही कमी होईल। तर अशा पद्धतीनं आपल्याला लागलं दर शनिवारी हा इथं वरवटचा बाजार त्या ठिकाणी भरतो। काय आणते किंमत बकरीची? बकरीचे 20,000 सांगले भाऊ। बोकळा बकरी आहे, ते गामन आहे। गामन बकरी आहे? हो। आणि सोबत बोकळे दिले एक बोकळा? हो। तर हे बकरीची किंमत त्या ठिकाणी काकांनी आहे जे सांगितलेली आहे। हा बोकळ्याच्या सोबत आहे। जास्त करून गावरान जे शेळ्या आहेत ते गावरान शेळ्या या वरवटच्या बाजारामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या किमतीच्या इथं पाहायला मिळते। काय म्हणते किंमत? 10,000 एक बकरी की? 5 बकऱ्या 50,000। 5 बकऱ्यांची 50,000 किंमत दादांनी सांगितलेली आहे। पिता यामध्ये कमी होतील का? हो, पैसे सुद्धा काय ठिकाणी कमी होऊन जातील। म्हणजे कुठलाही जर सौदा झाला त्यामध्ये इथं थोडंफार नेगोशिएट, ज्याला आपण कमी किंमत म्हणतो, त्या ठिकाणी होऊन जाते। लहान बच्चे सुद्धा त्या ठिकाणी इथं आहेत। काय किंमत आहे बकरीची? 28,000। 28,000। 28,000। हे 2 बकरीची? 2 बकऱ्याची। कामन आहेत काय? गामन। किती महिने कामन आहेत? 8 दिवसात जणणार आहेत। 8 ते 10 दिवसात त्या ठिकाणी जणतात। तर हे 2 बकरे त्या ठिकाणी आहेत, चांगल्या पद्धतीनं आहेत। दोन्ही भल्या मोठ्या जे आहेत ते 2 बकऱ्या त्या ठिकाणी आहेत। तर शिरोही जातीची त्या ठिकाणी इथं शेळी हे त्या ठिकाणी आहे। किती किंमत आहे शिरोहीची? तिचे 25 सांगले। 25? गामन आहे काय? गामन आहे, 1 महिन्यात जनते ते। किती? 1 महिन्यात। 1 महिन्यात किंमत 25,000। 25,000 कमी होऊन जाते? हा, कमी जास्त होते। 25,000 दादांना शेळींची किंमत सांगितलेली आहे। यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कमी होऊन जाईल। आपल्याला लहान मोठी बकरी लागो, कमी किमतीमध्ये, मोठ्या किमतीमध्ये, संपूर्णपणे आपल्या वरवटचा जो बाजार असतो या बाजारामध्ये त्या ठिकाणी आपल्याला हमखास शेळ्या ज्या त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि चांगल्या मोठ्या प्रमाणात हा जो बाजार आहे हा दर शनिवारी त्या ठिकाणी वरवटला भरत असतो। तालुका संग्रामपूर आणि जिल्हा बुलढाणा, विदर्भातील एक महत्त्वाचा बाजार सुद्धा त्या ठिकाणी त्याच्याकडे मानला जाते। मेंढूचा एक लहानसा बच्चा सुद्धा त्या ठिकाणी इथं आहे। किती महिन्याचा आहे? 2-3 दिवसाचा आहे। फक्त 2-3 दिवसाचं? हो। हे आपण कशासाठी विकत आलं? 2-3 दिवसातच वागवायसाठी, म्हणजे एखाद्याला वागायला लागलं हा समजा आपण घेऊ शकता। अरे कसू धामाची आहे ना, हे इकडे दाखवायची मोठी बकरी, हे इकडे, हे मोठी, हे इकडे, ये ना इकडे,
फोटो पहिले बघू काढतो आम्ही तर सध्या आता एक सौदा त्या ठिकाणी शेळ्यांचा इथं बकऱ्यांचा झालेला आहे. ज्या प्रमाणात वरवटला दर शनिवारी शेळ्यांचा बाजार भरतो त्याच प्रमाणात इथं बैलांचा ज्याला बैलजोडी असते त्यांचा बाजार इथं या साईडला भरतो. आणि इकडे दोन सेक्शन आहे, दोन भाग आहेत. एका भागामध्ये शेळ्यांचा बाजार भरतो 11-12 वाजेपर्यंत आणि 9 ते 10 वाजतापासून ते 3 ते 4 वाजेपर्यंत इथं दर शनिवारी बैलांचा बाजार भरत असतो. घ्या करून टाका सौदा चांगला करून. जरा कमी जास्त होत राहते. काकाजीनं 3 जे आपल्या शेळ्या आहेत बकऱ्या त्या ठिकाणी बाजारामध्ये आणलेल्या आहेत. काकाची किंमत किती सांगितली? 25,000 रुपयाला हे 3 शेळ्या त्या ठिकाणी आहे आणि जवळपास 15 ते 20 दिवसामध्ये ह्या पिल्ले देतील. बरोबर काकाजी? आपण कुठे आला? गाव कोणतं आपलं? बेलखेड. बेलखेडला? हा, अकोला जिल्हा. अकोला जिल्हा बेलखेड. अच्छा. किती शेळ्या आणल्या आज? 2 शेळ्या 4 बच्चे. किंमत 35,000 सर्व सर्व टोटल 60. म्हणजे शेतकरी बांधवांनी पैसे कमी होतील काय? हा, करू ना थोडं. तर हे शेळ्या आहेत आणि काही बच्चे आहेत. किंमत आपण पाहिलेल्या 35,000 मध्ये त्या ठिकाणी सांगितलेले आहे आणि भरपूर शेळ्या त्या ठिकाणी बाजारामध्ये आहे. त्या ठिकाणी मेंढरूचं पिल सुद्धा त्या ठिकाणी शेळ्यांचे जे आपल्याला घुंगरू असतील, घंटी असतील, दोर, पट्टे हे संपूर्ण सुद्धा आपल्याला वरवटच्या बैल बाजारमध्ये त्या ठिकाणी मिळतील. दोर असतील किंवा सजावटमध्ये जेवढंही सामान शेळ्यांचं लागत असेल ते संपूर्ण सामान त्या ठिकाणी इथं आहे. दोनची 36,000 सांगले. दोनची हो, कमी होईल काय? वा कमी जास्त होईल. 36,000 किंमत दादानी सांगितलेली आहे आणि त्यामध्ये कमी होऊन जाईल. शेळ्या चांगल्या आहेत, दोन्ही मोठ्या आहेत. हा, सर्व आपल्या जवळपास गावरानच आहे आणि बाकीचे हे जे आहेत समोर आहे ते पण विक्रीचे आहेत. संपूर्ण विक्रीचे आहेत. कमी हो. आणि एखादा लॉट जर कोणा शेतकऱ्यांना लागत असेल 15-20चा लॉट तर कमी भावात मिळेल, थोडा फरक पडेल. जेवढे जास्त क्वांटिटी असेल, जास्त जेवढ्या शेळ्या आपण घेसाल तेवढे पैसे कमी होतील त्याच्यावर. ठीक आहे. तर आपल्या शेतकरी बांधवांना जर घ्यायचा असला तर आपला फोन नंबर देऊन द्या. 70 38 19 79 60. अमोल संतोष चिपटे, माळेगाव बाजार. माझा तर अशा पद्धतीनं आपण तारांसोबत कॉन्टॅक्ट साधून शेळ्या त्या ठिकाणी घेऊ शकतात. किती शेळ्या? 3 बकऱ्या. 3 बकऱ्या यासोबत किलो 4 किलो. 4 किलो. काय सांगितली किंमत बकऱ्याची? पूर्ण लॉट पूर्ण बकऱ्याची 60,000. आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी जर घ्यायचे असेल कमी होतील का पैसे? हा, होतील काय? 2,000 कमी हो जाएंगे. कमी होतील. तर अशा पद्धतीनं दादांनी त्या ठिकाणी हे शेळ्या ज्या आहेत बाजारामध्ये आणलेल्या आहेत. शेळ्या चांगल्या आहेत. आपल्या जर घ्यायच्या असतील तर शेळ्या मोठ्या सुद्धा आहेत आणि पिल्लं सुद्धा आहेत.